नमस्कार मंडळी, मी रोहिणी प्राईम होम प्रॉपर्टी मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आज आले स्वातंत्र्य फायनान्स मधनं निखिल सर। बऱ्याच क्लायंट लोकांच्या समस्या होत्या की मॅडम आम्ही बुकिंग करतोय पण आमचं लोन होईल का, किती होईल, सिव्हिल काय असेल, काय खूप काही प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं देण्यासाठी स्पेशली मी निखिल सरांना आपल्या ऑफिस मध्ये बोलवलं आहे। तर आज आपल्याला निखिल सर मार्गदर्शन करतील। नमस्कार, मी निखिल उतेकर, स्वतंत्र फायनान्स मधून। माझे इथे ऑल प्रोफाईल केसेस आपण करतो, ज्यांच्यामध्ये रस्त्यावरती उभे राहून वडापाव विकण्यापासून ते नारळ पाणी विकण्यापासून ते चप्पल विकण्यापासून असे जे काही कस्टमर आहेत ज्यांचे आयटी फाईल नाहीये, गुमस्ता नाहीये, पण आत्ताच नुकता बिझनेस चालू केलाय पण ते ईएमआय भरण्यासाठी कॅपेबल आहेत, अशा कस्टमरला पण आपण लोन करू। प्रोफाईल कुठलीही असेल, घरातून जर चपाती विकत असतील, घरातून डब्बे जात असतील, अशा केसेस देखील करू। घरकाम करतीये पण त्यांना लेटरेड मिळत नाहीये, म्हणजे जी सॅलरी स्लिप आहे ती मिळत नाहीये, सॅलरी अकाउंटला येत नाहीये, कॅश मध्ये मिळतीये। जर आपण ज्या घरामध्ये काम करतोय त्या घरामध्ये जर त्या तिथून लिहून देत नाहीयेत किंवा लेटरेड देत नाहीयेत, सॅलरी स्लिप नाही देत आहेत, फक्त वर्बली कन्फर्मेशन चालणार आहे की माझ्या इथे काम करते, हे जर ज्यांच्याकडे तुम्ही काम करता ते सांगणार आहेत की हा माझ्या इथे काम करते, अशा केसेसला पण आपण फंडिंग करूया। ओके, तुम्ही एवढे फंडिंग करतात? हा, अशा टाइप मध्ये पण आपण फंडिंग करतो। सर, दुसरं म्हणजे तुम्ही किती टक्के फंडिंग करणार? आपण अग्रीमेंटच्या 90% फंडिंग करू आणि जे सिबिल केसेस आहेत ज्यांच्यामध्ये काहींचे सिबिल 300 पर्यंत गेलेले आहेत, त्या सिबिल मध्ये पण आपण कॉल घेऊया। त्याच्यामध्ये कस्टमरचं जस्टिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये कस्टमरचं 300 सिबिल गेलेलं आहे पण त्यांनी लोन क्लोज केलेलं आहे, लेटरेड आहे त्यांच्याकडे, तरी पण ते लोन त्यांचं सिबिलला दाखवत आहे, अशा केसेसना पण आपण लोन करूया। ओके, तुम्ही किती दिवसात आम्हाला फाईल काढून द्याल? आपली लॉगिनची डेट आहे 3 दिवसामध्ये आपली लॉगिन होऊन जाते, आणि आपली डिस्बर्समेंट फीज म्हणजे डिस्बर्समेंट हे जे आहे ते 9 दिवसामध्ये एक टाईट मध्ये होऊन जातं। अच्छा, सिव्हिल किती करता तुम्ही? सिबिल आपण 300 मध्ये पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये कस्टमरचं जस्टिफिकेशन हे खूप मॅटर करतं, सिबिल स्कोर मॅटर नाही करत। प्रोसेसिंग फी काय राहील? आपली लॉगिन फीज ही फक्त 2960 आहे, त्याच्यानंतर जी लोन डिस्बर्समेंटची फीज आहे ती आपली सगळी लोन मध्ये इन्क्लूड असते, कस्टमरला काही भरणं नाहीये। अच्छा, अजून काय सांगू शकता? काय नाही, आमचं एकच आहे की ज्याचं त्याचं घर झालं पाहिजे, आमचं स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनान्स एवढंच आहे। धन्यवाद, थँक्यू।